हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त आहात ना? मस्तच राहा. स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहू ही स्वामीचरणी प्रार्थना करते. आजच्या व्हिडिओची सुरुवात करते. तर या व्हिडिओमध्ये आपण छान अशी वटपौर्णिमेबद्दल माहिती पाहणार आहोत. वटपौर्णिमा हा सण सुहासिनी महिला साजरा करत असतात. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी या दिवशी सुहासिनी निर्जल व्रत करत असतात. वडाच्या झाडाची पूजा करून वडाला धागा बांधत 7 जन्म हाच पती मिळावा अशी प्रार्थना करत असतात. तर नवविवाहित महिलांसाठी हा सण विशेष असतो. या दिवशी साज शिंगार करून सुहासिनी वडाची पूजा करतात. तर यंदा वटपौर्णिमा नेमकी केव्हा येणार आहे त्याचबद्दल आपण पाहणार आहोत. आणि पूजेचा मुहूर्त कोणता राहणार आहे, वटपौर्णिमेची तारीख कोणती आहे, संपूर्ण पूजा विधी कशी करायची आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर ही माहिती स्किप न करता शेवटपर्यंत पाहायची आहे. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. अखंड सौभाग्य प्राप्ती व्हावी यासाठी वटपौर्णिमेचे व्रत केले जाते. या सणाला हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. ज्येष्ठ पौर्णिमेला दरवर्षी वटपौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी सुहासिनी स्त्रिया सकाळी लवकर उठून स्नान करतात. देवाची पूजा केल्यानंतर जेवण नैवेद्यासाठी बनवले जाते. त्यानंतर नवविवाहित महिला व सुहासिनी नवीन भरजरी साडी नेसून सजतात. हातात हिरवा चुडा, गळ्यात मंगळसूत्र, केसात गजरा असा 16 शिंगार आपण करून वटपूजेसाठी तयार होत असतात. तर वडाच्या झाडाची पूजा करून 7 जन्म हाच पती मिळावा अशी प्रार्थना करतात. सायंकाळी व्रत सोडतात तर काही जण दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात. अशा प्रकारे वटसावित्रीचे व्रत अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी महत्त्वाचे मानले जाते. तर बघा, वटपौर्णिमेची तारीख राहणार आहे. ज्येष्ठ पौर्णिमा तिथी प्रारंभ राहणार आहे रविवारी 28 जून 2026 रोजी सकाळी 8:35 तर ज्येष्ठ पौर्णिमा तिथी समाप्ती राहणार आहे सोमवार 29 जून 2026 सकाळी 8:48 ती तिथी समाप्त होणार आहे. तर आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणतेही सण साजरे करत असतो ते म्हणजे उदय तिथीनुसार, म्हणजेच की सूर्याने पाहिलेली तिथी. तर उदय तिथीनुसार आपण ज्येष्ठ पौर्णिमा 29 जून रोजी साजरी करण्यात येईल. तर त्यामुळे वटपौर्णिमेचा सण हा सोमवार 29 जून या दिवशी आपल्याला साजरा करायचा आहे. वटपौर्णिमेचा पूजेचा मुहूर्त राहणार आहे. हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ पौर्णिमा तिथी 29 जून सोमवार रोजी येत आहे. या दिवशी वटपौर्णिमेच्या पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 8:55 ते 10:40 पर्यंत राहणार आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी सुहासिनी स्त्रियांनी वाण घेऊन वडाची पूजा करण्यासाठी आपल्याला जायचं आहे. पूजेच्या ताटामध्ये हळद, कुंकू, वडाला बांधण्यासाठी दोरा, सावित्रीच्या पूजेसाठी बांगड्या, मंगळसूत्र, शिंगाराचे सामान, दिवा, 5 फळे, आंबा घेऊन जायचा आहे. कारण की आंब्याला खूप महत्त्व आहे वडाच्या पूजेमध्ये. पाण्याचा तांब्या, कापसाचे सूत, फुले, विड्याची पाने असे सर्व साहित्य आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा करण्यासाठी आपल्याला घेऊन जायचं आहे. आणि वटपौर्णिमेची पूजा विधी राहणार आहे. वडाच्या झाडाची पूजा करताना सर्वप्रथम हळदी कुंकू व्हायचे आहे. मग कापसाचे सूत आणि सौभाग्याचे लेणे म्हणजेच बांगड्या, मंगळसूत्र सावित्री देवीला अर्पण करायचे आहे. विड्याची पाने ठेवायची आहेत. फळे एका बाजूला ठेवायची आहेत. मग फुले आणि अक्षदा व्हायच्या आहेत. ताटात निरंजन घेऊन औक्षण करून ओवाळायचे आहे. पतीच्या आरोग्य व दीर्घायुष्य तसेच सुखी संसारासाठी प्रार्थना करायची आहे. त्यांना तांब्यातील पाण्याने वडाला प्रदक्षिणा घालायची आहे. सर्वात शेवटी धागा बांधून त्या धाग्याने वडाला 7 प्रदक्षिणा मारायच्या आहेत व 7 जन्माची गाठ आपल्या पतीशी कायम बांधली जावी असे आपल्याला प्रार्थना वडाला करायची आहे. त्यानंतर तिथल्या 5 सुवासिनीची ओठी आपल्याला भरायची आहे आणि आपल्याकडे जे काही फळं असतील त्याने तुम्ही ओठी भरू शकता. त्याच्यानंतर आपल्याला वडीलधाऱ्या माणसांचा आशीर्वाद घ्यायचा आहे, आपल्या पतींचा आशीर्वाद घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला वटपौर्णिमा साजरी करायची आहे. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय सगळ्यांना. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद करते.